आज मी छानपैकी खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये भरलेलं वांगं म्हणजेच याला आपण खारं वांगं बोलतो गावच्या पद्धतीने आणि म्हणाल तर माझ्या आईच्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे खारं वांगं बनवून दाखवणार आहे। याला आपण हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये बनवतो। इतकं छान टेस्टी असं हे खारं वांगं लागतं। भरपूर मस्तपैकी चवदार आणि तरीदार असं हे भरलेलं वांगं किंवा खारं वांगं बनवायचं आहे। तर चला बघूया आपण याला लागणारी साहित्य बनवायची कृती। ते इकडे मी वांगे कट करून ठेवलेले आहेत। आता वांगं बघितलं की माझी इच्छा झाली खारं वांगं बनवायची, तर मी वांग्याला ना अशा 4 फोडी केलेल्या आहेत, बघू शकता। जसं सगळ्यांनाच माहिती आहे कारलं वगैरे वांगं वगैरे करायचं असलं की असं आपण मधोमध याला 4 फोडी करायच्यात। खूप छान बीचं वांगं भेटले। बीचं वांगं मला खूप आवडतं, मस्त वाटतं, टेस्टी लागतं। हिरवेगार असे हे वांगे मी कट करून मिठाच्या पाण्यात ठेवलेत, काळपट पडत नाही। आता आपण बघूया पुढचं साहित्य। अर्धी वाटी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत, कच्चे शेंगदाणे बघू शकता। त्यानंतर अर्धी वाटी टमाटे घेतलाय बारीक कट करून, नाही टाकायचं हरकत नाही। 1-2 चमचे आपल्याला इथं धना पावडर लागणार आहे, फ्रेश धना पावडर असं मी इथे वापरत आहे। आता दुसरं साहित्य तर बघू शकता, हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण खारं वांगं जे असतं ना ते हिरव्या मिरचीचं बनतं। आणि लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा बघू शकता, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा, थोडी कोथिंबीर, थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि इकडे मी घेतलाय सुकं खोबऱ्याचा चुरा, भेटतो रेडीमेड, तो घेतलेला आहे। सुकं खोबऱ्याची वाटी असेल तर 7-8 असे पाकळ्या करायच्या, म्हणजे काप करून घ्यायचे खोबऱ्याचे, किंवा हे असा चुरा वापरला तरी छान आहे। तर आपण हे जरा साईडला ठेवूया सगळं साहित्य। आणि सर्वप्रथम आपण कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचेत। कढाई तापत ठेवलेले आहे। आता ह्याला छान भाजून घ्यायचं। आज आहे जन्माष्टमी, काल होती गोकुळाष्टमी, तर जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्याला मनोभावाने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आमच्या इकडे आणि सगळीकडे दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे, तर तुम्हाला आवाज जर आला तर प्लीज इग्नोर करा, कारण आज आहे मस्तपैकी दहीहंडीचा कार्यक्रम। तर हे बघा शेंगदाणे छान भाजून घेतलेत, मस्त भाजून घ्यायचे, छान असं याचा कुटुंब तयार होतो। हे असं ह्याला ब्राऊन स्पॉट आले की काढून घ्यायचं। आता हे मी काढून घेते सर्व, हे बघा काढून घेतले आहे सगळे। आता ह्याच्यामध्ये कढाई बंद करायची, म्हणजे किंवा स्लो गॅस ठेवायचा, कारण नाही तर मिरचीचा कसा ठसका उठतो। लसूण आणि मिरची थोडंसं शेकायचं, अजिबात जास्त काही भाजून नाही घ्यायचं, कारण मी काय होतं आपली जी वाटण असतं ना ते छान प्रकारे मग तयार होतं। हे थोडंसं याला आपण असं परतून घ्यायचं। खूप भारी लागतं खारं वांगं, सगळ्यांच्याच आवडीचं आहे। तर भाजून घेतलं आहे लसूण मिरची शेंगदाणे छानपैकी भाजलेले आहेत। तर आपण आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकणार आहे। सर्वप्रथम शेंगदाण्याचा कूट थोडासा अर्धा बारीक करायचा, एकदम लसूण मिरची वगैरे काही टाकायचं नाही, नाहीतर अगदी चिकटपणा होऊन जाईल आणि गोळा होऊन जाईल, तर आपल्याला वाटणार नाही, मग ते भरता येणार नाही। हे असं वाटून सुरुवातीला थोडासा एक राऊंड मारून घ्यायचा, शेंगदाण्याचे तुकडे होऊन द्यायचे पहिले बारीक। त्यानंतर 1 चमच्याच्या अंदाजाने मी इथं जिरे टाकलेत, जिऱ्याने खूप छान चव येते। हवं ते 1 चमचा तीळसुद्धा तुम्ही या स्टेजवर टाकू शकता। आणि मग लसूण आणि मिरची जे भाजून घेतलं आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचं। त्यानंतर आपण ह्याच्यात हे खोबरं टाकायचं, खोबऱ्याचे कापसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि अद्रकचे 2-3 तुकडे करून ह्याच्यात टाकायचे। आणि मग सुक्कं वाटण करायचं, अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण आपल्याला ड्राय पाहिजे। हे कोथिंबीर टाकलेले आहे आणि याचं वाटण करून घेते जाडसर, अगदी बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे, कारण ती एक खाण्याची एक वेगळी मजा असते। हे बघू शकता, हे असं शेंगदाण्याच्या चटणीसारखं आपल्याला याला बनवायचं आहे। तर मी एका प्लेटमध्ये, आता मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा त्याच्यामध्ये सर्व हे काढून घेते, बघा कसं सुटसुटीत आणि मोकळी झालेले आहे आपलं हे जे वाटण आहे, अजिबात चिकटपणा याच्यामध्ये नाही आहे। तर आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकायचे, त्यामध्ये आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता धना पावडर, सुरुवातीला आपण हळद आणि मीठ टाकून घ्यायचं, हळदीने खूप छान रंग येतो ह्याच्यामध्ये। आता मी इथं टाकते फ्रेश धना पावडर, घरी वाटण केलेलं आहे।
याच्या रंगावरूनच तुम्हाला कळत असेल. तर धना पावडर मी 2 चमचे टाकलेले आहेत, हळद टाकलेले आहे, चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतले आणि मग आता एक बारीक चमचा किंवा 1.5 चमचा असं गरम मसाला टाकला आहे. बस आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही, फक्त हे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि थोडंसं थेंब पाणी टाकायचं. काय होतं, हा जो मसाला आहे ना तो ड्राय जर राहिला ना मग तो वांग्यात आपल्याला भरता येत नाही किंवा कुठलाही भरलेला प्रकार असेल ना तो थोडासा ओलसरपणा करायचा, म्हणजे थोडंसं जाम करायचं, याला आवळून घ्यायचं जेणेकरून स्टफिंग आपली छानपैकी पॅक बसते आणि तेलामध्ये अशी सुटत नाही जास्त. हे बघू शकता. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. तर आज दुपारचं माझं हे गावरान बेत केलेलं आहे, खारं वांगं आणि पोळ्या भाकरी वगैरे, हे खूप छान वाटतं खायला. आता हे सगळं मसाला आवळून घेतला आहे, व्यवस्थित मिक्स केला आहे आणि कटिंग केलेले वांगे आपण एक एक घ्यायचेत आणि असं बोटाच्या साहाय्याने हलक्या हाताने दाब देऊन ह्याला असं भरायचं. हे बघू शकता, कडीने ह्याला असं पॅक करायचं. आता मसाला थोडासा ओला केल्यामुळं पॅक बसून राहतो, सुटणार नाही. हलक्या हाताने याला प्रेस करायचं, दाब द्यायचा. हे बघा कसं चारी बाजूनी कट टू कट वांग्यामध्ये मसाला पॅक झाला. आणि जर हा मसाला ड्राय असताना तर अर्धा तर आतापर्यंत खाली पडलासुद्धा असता. त्यामुळं थोडासा थेंबर पाणी टाकून पॅक करायचा मसाला आणि मग भरायचा. हे बघू शकता किती छान असे हे वांगे आता मसाल्यामध्ये भरत आहेत. असं दाब दिल्यामुळं पॅक राहतं. आता हे सगळे वांगे मी भरून घेते, कारण भरपूर वांगे आहेत तर भरून घेतले आहेत. बघू शकता किती सारे असे वांगे मी भरून घेतलेले आहेत आणि उरलेला जो मसाला आहे तो आता आपल्याला वापरायचा आहे. चला बनवायची कृती करूया. कढाईमध्ये मी तेल तापत ठेवले, थोडं तेल तापत ठेवायचं, मंद गॅस करायचा, कढीपत्त्याचे पानं आणि अर्धा 1 चमचा जिरे टाकायचे. तर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटीच्या अंदाजाने मी टमाटर टाकले. मला टमाटर आवडतं, नाही आवडलं तुम्हाला जर नसेल खाऱ्या वांग्यामध्ये स्पेशली आवडत तर नका टाकू, काही हरकत नाही. तर थोडंसं परतून घेते टमाट्याला जिऱ्या आणि कढीपत्त्यासोबत. आणि हे जे उरलेलं वाटण आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं, कारण भरपूर उरलं आहे. थोडंसं टाकायचं, बाकीचं उरलेलं वाटण मी वेगळ्या भाजीला वापरू शकते. हे बघा, ह्याला हलक्या हाताने मंद गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं. सुरुवातीला असं वाटण जे उरलेलं असतं ना तेच टाकून परतून घ्यायचं. थोडंसं पाणी जरी टाकलं तर मस्तपैकी याची ग्रेव्ही तयार होती सुरुवातीला. आणि मग एक एक वांगं असं सेट करायचं आणि मग सगळे वांगे टाकून हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. अजिबात घाई करायची नाही, नाहीतर काय होतं वांगे इकडे तिकडे आपले पडले जाऊ शकतात किंवा कढाईसुद्धा अशी खालीवर होऊ शकते. त्यामुळं हलक्या हाताने याला जरा मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. आता पूर्ण मसाल्याची कोटिंग वांग्याला भेटलेली आहे. आता ह्याला थोडंसं सुरुवातीला 1 किंवा 2 मिनटं वाफेवर ठेवायचं, लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही. आणि तसंही वांग्याला जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही. थोडासा आपला रस्सा म्हणून मी थोड्या याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बघा किती छान 1 मिनटं याला स्टीम द्यायची टाकल्या म्हणजे ज्यावेळेस आपण मसाला सेट करतो ना वांग्यासोबत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जिथं मी वाटण केलं आहे त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी टाकले अर्धा गप्पाच्या अंदाजाने आणि तेच टाकून घेतले. बघू शकता अजिबात पाणी जास्त वापरलं नाही. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला द्यायच्यात फक्त आणि फक्त 2-4 मिनटं. अधूनमधून चेक करायचं. छानपैकी रस्सा झालेला आहे तयार. आणि याला असं हलक्या हाताने मिक्स करवत राहायचं. काय होतं नाही तर वांगा मसाला जो आहे ना तो खाली चिटकला जाऊ शकतो कधी. त्यामुळे ह्याला मिक्स करवत राहायचं. आणि मिक्स केल्यामुळं काय होतं दोन्ही बाजूनी किंवा चारही बाजूनी वांगे छान शिजले जातात. मंद गॅस ठेवायचा. आणि हे बघू शकता 2-3 मिनटाच्या आतच भरलेलं वांगं म्हणजेच खारं वांगं आपलं तयार होतं खाण्यासाठी. तर गॅस बंद करून घेतलेला आहे मी. आता झालेलं आहे वांगं. तर आपण चेक करूया. हे बघा चाकूच्या साहाय्याने जरा मी प्रेस करून बघते. हे बघू शकता किती मस्त नरम सॉफ्ट झाले. अगदी पण जास्त गाळं नको वांगं, आपल्याला खाण्यामध्ये एक वांग्याची एक मजा असते. त्यामुळे थोडंसं नॉर्मल ह्याच्यामध्ये कडकपणा असणं गरजेचं आहे.
आता ह्याला मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि आता प्लेटमध्ये सर्व करूया गरमागरम हे खारं वांगं. तर बघू शकता चमचमीत झणझणीत असं हे खारं वांगं हिरव्या मिरचीतलं गावरान पद्धतीचं आणि माझ्या आईच्या हाताच्या पद्धतीचं मी आज तुम्हाला हे खारं वांगं दाखवलं आहे. इतकं टेस्टी लागतं, खरंच तोंडाला पाणी सुटते बघता क्षणी. गरमागरम ज्वारीची आणि बाजरीची जर भाकर असेल ना तर काय बात आहे. कांदा लिंबू लोणचं वगैरे घेऊन मस्तपैकी याचा आस्वाद घ्यायचा. हे असं गावरान जेवण खाल्लं ना आपल्याला गावाकडची फिलिंग येते. आणि दुसरी गोष्ट खूप हेल्दी असतात ही अशी खाणे. तर नक्की ट्राय करा. आणि मला माहिती आहे सगळ्यांनाच हे वांगं आवडतं आहे, तर ट्राय नक्की करा. हे बघू शकता किती छान नरम सॉफ्ट झालेलं आहे वांगं आणि मसाला असा कट टू कट पॅक झालेला आहे. राईससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. डाळ भात जर केला असेल तर तोंडी लावायला सुद्धा तुम्ही असं भरलेलं खारं वांगं बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही गावाकडच्या पद्धतीची आणि माझ्या आईच्या हाताच्या पद्धतीची ही खारं वांग्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असे छान छान नवीन नवीन आणि मस्त व्हिडिओ बघण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी. तर चला आता मी खाऊन घेणार आहे. मला काही राहत नाही, मी भाकरी करणार आहे, गरमागरम हे वांगं खाणार आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.